नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले स्वागत. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारात हिंसक प्राण्याच्या हल्ल्याची घटना घडली असून एका शेतकऱ्याचे वासरू ठार झाले आहे. ही घटना दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी राजकोरबाई शांताराम परदेशी गट क्रमांक 176/1 हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले असता त्यांच्या निदर्शनात आले की अज्ञात हिंसक प्राण्याने त्यांच्या वासरावर हल्ला करून त्यास ठार केले आहे. घटनेचे दृश्य पाहून शेतकरी कुटुंबीय व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी राहुल कोळी तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला एखाद्या हिंसक वन प्राण्याकडून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे रात्रीच्या वेळी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे सातगाव डोंगरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक प्रशासनाकडून नुकसान भरपाईबाबत आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे जवळपास हिंस्र प्राण्याचेच कारभार. हा आता इसरा प्राणी का काय आपण काही रात्री पाहिलंच नाही ते. बरोबर.